आज आपण मस्त अशी चटपटीत होणारी साऊथ इंडियन स्टाईल आल्याची चटणी बनवणार आहोत. तर तुम्ही कलर आणि स्ट्रक्चर बघू शकता. मस्त चमचमीत चटणी दिसते आणि कलर तर बघू शकता अगदी भन्नाट आलेला आहे. खायला तर अगदी मस्त चटपटीत चटणी लागते. ही आंबट गोड चटणी लागणारी आपण आता वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. आल्याची चटणी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी आलं घेतलेलं आहे. आलं सर्वात पहिले चांगलं कट करून घेतलं, वरची सर्व साल काढून घेतलेली आहे. असं स्वच्छ करून घ्यायचं आहे आपल्याला. तुम्ही या ठिकाणी मेजरमेंटने पण घेऊ शकता, 100 ग्रॅम असं मेजरमेंटने किंवा वाटीचा अंदाज सेट करू शकता या ठिकाणी. तर बघा आपल्याला आता सर्वात पहिले असं दरदरीत कुटून घ्यायचं आहे. आपल्याला चटणी ही मिक्सर जार मध्ये ग्राइंड करायची आहे, त्यामुळे इथे आलं बारीक होत नाही मिक्सर मध्ये, त्यामुळे मी सर्वात पहिले असं कुटून घेणार आहे खलबत्त्यामध्ये. तर बघा इथे मी दरदरीत आलं कुटून घेतलेलं आहे आणि आपल्याला आता मिक्सर जार मध्ये ऍड करून घ्यायचं आहे. तर मी इथे एक मिक्सर जार घेतलेला आहे. सर्व आलं ऍड करून घ्यायचं आहे. तर इथे एक वाटी आल्यासाठी मी इथे एक वाटी चिंच भिजत घातली होती. तर चिंच पण चांगली भिजलेली आहे. सर्व चिंच आता मी मिक्सर जार मध्ये ऍड करून घेणार आहे आणि आपल्याला सर्वात पहिले चांगलं निथरून घ्यायचं आहे, मगच ऍड करायची चिंच. तर चिंच ऍड करून घेतलेली आहे मी. आपल्याला आता चवीनुसार मीठ ऍड करायचंय. तर 2 चमचे मी या ठिकाणी मीठ घेतलेलं होतं. मीठ थोडं जास्तच ऍड करायचंय, म्हणजे आपलं आल्याचा जो चरकेपणा असतो तो लागत नाही. तर इथे 2 चमचे मी लाल तिखट घेतलेलं आहे. तुम्ही इथे तुमच्या टेस्टनुसार कमी जास्त करू शकता. तुम्हाला जर थोडं तिखट जास्त हवं असेल तर इथे थोडं जास्त पण यूज करू शकता, किंवा कमी तिखट हवं असेल तर कमी तिखट टाकू शकता. तर अर्धा चमचा मी या ठिकाणी हळद ऍड करणार आहे. हळदीने आपली चटणीला छान कलर येणार आहे, त्यामुळे चटणीमध्ये मी हळद ऍड केलेली अर्धा चमचा. हे सर्व जिन्नस आपल्याला आता चांगले ग्राइंड करून घ्यायचे आहे सर्वात पहिले. बघा चटणी मी इथे दळून घेतलेली आहे. तर सर्व पहिले जेवढे इन्ग्रेडियंट्स आपण ऍड केले होते तेवढे मी सर्व दळून घेतलेले आहे या ठिकाणी. पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आपल्याला इथे. तर बघा असे दरदरीत दळून घेतलेले आहे मी सर्व. तर या स्टेजला आपल्याला या ठिकाणी गुळ ऍड करायचा आहे. तर जेवढं मी चिंच आणि या ठिकाणी आलं घेतलं होतं तेवढंच मी या ठिकाणी गुळ पण ऍड करणार आहे. आपल्याला तीनही इन्ग्रेडियंट सम प्रमाणात घ्यायचे, तेव्हा आपली चटणीची टेस्ट जी आहे ती बॅलन्स होणार आहे. त्यामुळे या ठिकाणी मी गुळ ऍड करून घेतलेला आहे. तुम्ही या ठिकाणी मोजून पण घेऊ शकता किंवा वाटीच्या अंदाजाने सेट करू शकता. तर गुळ ऍड केल्यानंतर आपण परत एकदम मिक्सर जारला ग्राइंड करून घेणार आहोत, म्हणजे गुळ पण आपलं चांगलं मिक्स होणार आहे. गुळ टाकून परत एकदम मी मिक्सर जारला फिरवून घेतलेली आहे चटणी. तर बघा या ठिकाणी मस्त कलर आलेला आहे. तुम्ही स्ट्रक्चर बघू शकता, चटणीचा अगदी ओलावा झालेला आहे या ठिकाणी. आपण या ठिकाणी गुळ ऍड केल्यानंतर चटणीला अगदी पाणी सुटलं, त्यामुळे या ठिकाणी मस्त चटणी झालेली आहे. साऊथ इंडियन चटणी आहे ही. तुम्ही इडली सोबत, डोसे सोबत, उत्तप्पा सोबत सर्व करू शकता. खूप छान लागते. किंवा अशी पोळी सोबत, किंवा आपण डेली जेवण करतो तेव्हा पण आपण सर्व करू शकतो. खूप मस्त लागते आणि टेस्ट पण खूप छान लागते. यामध्ये आपण गूळ आणि चिंच ऍड केल्यामुळे आल्याचा चरकेपणा अजिबात लागत नाही आणि खायला पण खूप मस्त लागते. तर तुम्ही पण सेम अशा पद्धतीने चटणी करा. तुमची चटणी कशी झाली मला कमेंट मध्ये नक्की कळवा.